श्रीराम. आज आपण मनोबोधातला 83वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, जेणे जाळीला कामतो राम ध्यातो, उमेसी अति आदरे गुण गातो, बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे, परी अंतरी नाम विश्वास तेथे. समर्थ माऊली आपल्याला या श्लोकातून भगवान शंकर महादेवाचं एक अत्यंत विलोभनीय असं स्वरूप आपल्याला अभ्यासासाठी आपल्या समोर ठेवत आहे. समर्थ माऊली भगवान महादेवाच्या जीवनातील त्या कामदेवाचा जे त्यांनी आपल्या तिसऱ्या डोळ्याच्या साह्याने त्याला भस्म करून टाकलं होतं, त्या कथेचा एक प्रकारे रेफरन्स संदर्भ घेत आपल्याला एक अत्यंत महत्वाचं सूत्र आपल्याला इथं सांगत आहेत. आपल्याला माहितीच आहे श्रोते हो, की जेव्हा पार्वतीशी महादेवाचा विवाह व्हावा यासाठी सर्व देव अत्यंत उत्सुक होते, त्यावेळेला त्यांनी कामदेवाला महादेवाला समाधीतून बाहेर काढण्यासाठी पाठवलं. कामदेवाने आपल्या स्वतःचं बलिदान करून महादेवांना समाधीतून बाहेर आणलं खरं, पण यामुळं काम हा शरीरविरहित झाला, तो विदेही झाला आणि तो प्रत्येकाच्या मनामध्ये जाऊन बसला. तो त्या मनामध्ये जे मन ज्या देहात आहे त्याच्या अनुषंगाने आपली तो एक प्रकारे भावना पूर्णत्वाला नेऊ लागला. अशी ती अत्यंत विलोभनीय अशी कामदेवाच्या भस्म झाल्याची कथा आपण ऐकली असेलच. शंकराच्या या चरित्रातून आपल्याला समर्थ माऊली एक अत्यंत सुंदर असा गभितार्थ सांगत आहेत. गभितार्थ असा आहे की श्रोतेहो, आपण परमार्थामध्ये नेहमी बाह्य अंगाने असणाऱ्या गोष्टींना जास्त महत्व देतो. संन्यस्त असलेला मनुष्य हा त्याच्या वस्त्रानिशी संन्यस्त आपण असं मानत असतो. अर्थात यामध्ये काही चुकीचं देखील नाही. संन्यस्त वृत्ती आणि संन्यस्त कपडे हे दोन्ही एकमेकांच्या बरोबरच जात असतात. पण बऱ्याचदा असं होतं की अंतरंगाची वृत्ती ही संन्यस्त झाली नसेल तर नुसते बाह्यांगाचे कपडे हे कित्येकदा त्या संन्यस्त वृत्तीला देखील प्रापंचिकांमध्ये ओढून घेत असतात. अशा वृत्तीचं वर्णन समर्थ आपल्याला या श्लोकातून सांगताना म्हणतायत की भगवान शंकरांनी कामदेवाला भस्म केलं, आपल्या हृदयातून कामाला पूर्णपणे नष्ट केलं आणि त्याचबरोबर आपल्या पत्नीचा देखील त्यांनी स्वीकार केलेला आहे. आपली आई पार्वती हिचा देखील त्यांनी पत्नी रूपाने स्वीकार केलेला आहे. आणि या माता पार्वती बरोबर जेव्हा तिचा त्यांनी स्वीकार केला, तेव्हा स्वीकार केल्यानंतर देखील यांच्या सुसंवादामध्ये केवळ आणि केवळ भगवंताच्या स्मरणाचं, भगवंताच्या नामाची महती, त्या रामकथेची महती एवढाच त्यांचा संवाद होता. हे एक अत्यंत विलक्षण असं सूत्र आहे की मनुष्य हा आपल्या जीवनामध्ये कामाला संपूर्णपणे नष्ट करू शकत नाही. आमच्या इथं गोंदवल्याला पूज्य बाबांची जेव्हा प्रवचनं व्हायची त्यामध्ये ते एक अतिशय गमतीनी गोष्ट सांगायचे की ज्याला आपली पत्नी साधू म्हणते तो मनुष्य खरा साधू. कारण की प्रत्येक वेळेला आपल्या जीवनातील अत्यंत निकटची असलेली आपली पत्नी ही आपल्या अंतरंगाच्या सर्व भावना जाणते. या दृष्टीने मनुष्याचा काम कितपत जागृत आहे याची खरी कल्पना ही पत्नीलाच असते. ह्या सूत्राचा जर आपण आधार घेत भगवान महादेवाचं हे चरित्र बघितलं तर भगवान महादेवाने सगळ्या सृष्टीच्या समोर कामदेवाला भस्म केलं हे तर आपल्याला कळालंच. त्याप्रमाणे संन्यस्त वृत्तीचा मनुष्य हा बहिरंगाने संन्यासाचे कपडे परिधान करतो हे आपल्याला सगळ्यांना दिसतच. पण अंतरंगाची अवस्था ही अत्यंत महत्वाची आहे. अंतरंगाने पण तो खरंच संन्यासी आहे का? ज्या वेळेला त्याला एकांत आहे, ज्या वेळेला त्याची कामतृप्ती करण्याची त्याच्याकडे संधी आहे, अशा वेळेलाही जर त्याची संन्यस्त वृत्ती तिथं राहिली तर तो खरा संन्यासी. आणि महादेवाचं जर खरं काही अप्रतिम असं सूत्र या चिंतनातून वरती येत असेल तर ते हेच की महादेवाने बाह्यांगाने कामाला जाळलं आणि त्याचबरोबर आपल्या पत्नीला पार्वतीला देखील भगवंताच्या नामाची महती, त्या रामकथेची महतीच तिच्याजवळ गायलेली आहे. असं हे महादेवाचं विलक्षण असं रूप आहे. श्री महाराज एके दिवशी संध्याकाळी गोंदवल्याला उभे असताना मावळत्या सूर्याकडे बघत अत्यंत आत्मविश्वासाने आपल्या एका साधकाला ते म्हणाले होते की एक आस्मादिकांनी काम जाळला आणि पृथ्वीवरती आम्ही काम जाळला. श्रोते हो, आपल्या जीवनातून कामाचा नाश करता येणं हे अशक्य आहे, पण काम भावना ही परावर्तित करून
त्या वृत्तीने आपण भगवंताच्या लीलांचं स्मरण मात्र करू शकतो. हे एक विलक्षण सूत्र या महादेवाच्या चिंतनातून आपल्या अंगामध्ये रुजवता आपल्याला येऊ शकतं का? संन्यस्त वृत्ती ही फक्त बहिरंगाची नाही, ती खरं अंतरंगाची आहे. आणि त्यामुळे प्रापंचिक राहूनही मनुष्य हा संन्यस्त होऊ शकतो. श्री महाराज म्हणायचे की आपल्या विषय वासना या अत्यंत सीमित स्वरूपामध्ये जो या प्रपंचामध्ये भोगतो तो देखील एक प्रकारे प्रपंचामध्ये राहूनही संन्यस्तच आहे. आणि जो आपला सर्व काळ हा अंतःकरणापासून त्या भगवंताच्या स्मरणासाठी लावू शकतो तो देखील या महादेवाच्याच रूपाने संसारामध्ये राहून या विषयामध्ये राहूनही संन्यस्त वृत्ती अनुभवू शकतो. हे महादेवाचे एक विलक्षण सूत्र समर्थ आपल्याला सांगत आहेत. आणि ज्याला आपल्या जीवनामध्ये अशा सीमित अवस्थेमध्ये राहता येतं त्यालाच त्याच्या जीवनामध्ये रामाचं ध्यान करता येऊ शकतं. अशा एका मूलभूत सूत्रापर्यंत समर्थ आपल्याला या पहिल्या 2 ओळींमध्ये घेऊन जातात. दुसऱ्या टप्प्यामध्ये महादेवाचे 3 विशिष्ट गुण समर्थ आपल्याला सांगत आहेत. समर्थ म्हणतात की बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे. माझा महादेव कसा आहे? तो ज्ञानी आहे. अर्थात महादेव हा ज्ञानियांचा ज्ञानी आहे, तो सद्गुरू आहे, तो आत्मज्ञानाची खाण आहे, तो साऱ्या सृष्टीचा तुर्यावस्थेतून अवलोकन करणारा साक्षी आहे. या जगातलं अशी कुठलीही गोष्ट नाही की जी या महादेवापासून लपलेली आहे. महादेव हा वेदांचा जनक आहे. महादेव हा ज्ञानियांचा भांडार आहे. महादेव हा मनुष्याच्या जाणीव रूपाचं अवलोकन करणारी तुर्यावस्था आहे. त्यामुळे महादेव हा ज्ञानरूप आहे यात शंकाच नाही. त्याचबरोबर ज्ञानाच्या जोडीने त्याच्याकडे वैराग्य देखील आहे. वैराग्य असल्यामुळं या ज्ञानाच्या जोरावर कुठलाही उपभोग घेण्याची वृत्ती त्याच्यामध्ये नाही. या सगळ्या सृष्टीकडे एका साक्षी दृष्टीने बघत एका प्रमाणित अंतरावरून या सृष्टीचं अवलोकन करणारा असा हा वैराग्यशील महादेव. आणि इतकं असूनही या सृष्टीच्या प्रत्येक घटनेची जबाबदारी घेऊन या पृथ्वीमध्ये आपलं कार्य ते संतुलन ठेवणारा असा तो महादेव हा सामर्थ्यवान देखील आहे. हा त्रिपुरारी आहे. हा कामदेवाला भस्म करणारा आहे. हा या तमोगुणाचा पालन करता असा हा महादेव हा या विश्वामध्ये आपल्याला ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य याच्या अनुषंगाने समजून घेता येतो. पण इतकं असूनही त्याच्या अंतःकरणामध्ये मात्र भगवंताच्या नामाचा, राम नामाचा अतीव विश्वास आपल्याला दिसतो. अत्यंत दृढ विश्वास, दृढ निष्ठा ज्याला म्हणता येईल अशी जाणवते. श्रोते, नेमकी याच्या उलट परिस्थिती आपल्याला समाज जीवनामध्ये दिसते. समाज जीवनामध्ये आपण बघतो की ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य याच्या अनुषंगाने वेगवेगळी लोक ही अत्यंत मोठी असतात. काही अत्यंत ज्ञानी मंडळी असतात, डॉक्टरेट असतात, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अत्यंत उच्च विद्या विभूषित, अनेक पारितोषिकं मिळवलेली अशी ज्ञानी मंडळी असतात. पण या ज्ञानी मंडळींना जर आपण भगवंताच्या अस्तित्वाविषयी विचारावं, त्याच्या नामाविषयी विचारावं, तर ते त्याबाबत अत्यंत अनभिज्ञ असतात. एक प्रकारे त्यांचं ज्ञान हे वरवरच्या समुद्राच्या लाटांसारखं असतं की ज्या लाटांच्याकडे उभे राहायला असतात समुद्राची खरी खोली आपल्याला जशी कळत नाही तशी या लौकिक ज्ञानाच्या अनुषंगाने आत्मज्ञानाची खोली त्यांना कधी कळालेली नसते. त्यामुळे ज्ञानी आहेत पण भगवंतावरती विश्वास नाही. तसंच दुसरा एक आपण मार्ग बघतो की ते म्हणजे वैराग्यशील आहेत, पण वैराग्यशील असल्यामुळे हेकंडवादी झालेले आहेत. ते अत्यंत वैदिक धर्म, कर्मकांड यांच्या अनुषंगाने जात आहेत, पण भगवंताच्या नामाचं प्रेम हे त्यांच्या जीवनामध्ये कुठं दिसत नाही. त्या नामाचा अत्यंत पुरस्कार करणारा दृढ विश्वास त्यांच्या आयुष्यात आपल्याला दिसत नाही. आणि तिसरा टप्पा आपल्याला या जनजीवनात दिसतो तो म्हणजे सामर्थ्यवान पुरुषांचा. अत्यंत सामर्थ्य आहे, पैशाचं आहे, अधिकाराचं आहे, अत्यंत मोठ्या पदावरती ते आहेत. या सगळ्या सामर्थ्यापोटी त्यांच्या जीवनामध्ये इतका अंधकार आलेला असतो पारमार्थिक की कोण भगवंत, कुठलं त्याचं नाम, अशा अर्थाने ते जीवन जगत असतात. मी म्हणजेच सर्व या सृष्टीचा चालक, माझ्या मनगटाच्या जोरावर ही सारी सृष्टी फिरते, अशी त्यांची जीवनाची एक प्रकारची अनुभूती असते. त्यामुळं ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य आणि याचबरोबर नामस्मरणाचा विश्वास हे या विश्वामध्ये अत्यंत विरळ
असं मिळणारं कॉम्बिनेशन आहे, किंवा या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे कोणाकडेच मिळू शकत नाहीत, त्या केवळ महादेवाकडे मिळू शकतात. पण भगवंताच्या नामाचा असा महिमा आहे की ज्याने आपल्या जीवनामध्ये नामविश्वास ठेवला, जरी तो अत्यंत दुर्बळ असला तरी या विश्वासाच्या अनुषंगाने त्याच्या जीवनात ज्ञान त्याला मिळतं. जरी तो अत्यंत लालची असला, विषयी असला, पण जर त्यांनी मनापासून नाम घेतलं तर त्याच्या जीवनामध्ये वैराग्याचा प्रकाश त्याला मिळतो. आणि जरी तो अत्यंत दुर्बल असला तरी या भगवंताच्या नामस्मरणाने त्याच्या जीवनामध्ये सामर्थ्य देखील येतं. त्यामुळं आपण कोणाची उपासना करायची? ज्ञानाची करायची, वैराग्याची करायची, का सामर्थ्याची करायची? का या तिन्ही गोष्टींची न करता केवळ नामाची कास धरायची? ज्या नामाची आराधनेने भगवंत आपल्यावरती या सर्व गोष्टींचा अनुग्रह करू शकतो, अशा नामविश्वासाला आपण अंतरामध्ये जर धरलं तर ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य ज्याची कशाची आपल्याला गरज आहे ती आपल्या जीवनामध्ये येऊ शकते. याचं उत्तम उदाहरणच द्यायचं झालं तर श्री महाराजांच्याकडं एक ताई म्हणून छोटीशी मुलगी, जी जेव्हा जेव्हा महाराज इंदोरला असायचे तेव्हा त्यांच्या बरोबर असायचे. ही ताई म्हणजे जिजीबाईंची मुलगी. महाराज एकदा तिथं बसलेले असताना कोणीतरी त्यांना त्यांचं भविष्य विचारलं. यावरती महाराज म्हणाले, अहो आम्ही साधे दीनदास, आम्हाला एका रामाच्या नामाशिवाय काय कळतं? आमची ही ताई तुम्हाला भविष्य सांगेल. असं म्हणून पाठीवर तिच्या थाप मारताच ताईंनी त्या माणसाचं भविष्य सांगायला सुरुवात केली. नामाचा परिणाम असा की तिच्या एका थापडीमध्ये ताईच्या मुखातून ते ज्ञान एक प्रकारे येऊ लागलं. आपण ज्ञानेश्वरांच्या जीवनात देखील बघितलेलं आहे. त्या ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मस्तकी हात ठेवला, तो रेडा देखील ज्ञान बोलू लागला. हे सामर्थ्य येतं कुठून? केवळ रामकृष्ण हरी या मंत्राच्या अखंड साधनेतून हे ज्ञानेश्वर माऊलीला मिळालेलं ज्ञानाचं सामर्थ्य. वैराग्याची देखील अवस्था अशीच आहे. तुलसीदासांचं जीवन आपण बघितलेलं आहे. ते अत्यंत आपल्या पत्नीच्या प्रेमामध्ये आसक्त, आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा पत्नीने त्यांना उपदेश केलेला आहे की तुम्ही माझ्या या हाडामासाच्या देहामध्ये गुंतून राहण्यापेक्षा भगवंताच्या नामाची कास धरा, त्यांनी रामाच्या नामाचा विश्वास अंतरंगामध्ये धरला. आणि तुलसीदास हे प्रत्यक्ष हनुमंता इतके वैराग्यशाली सत्पुरुष होऊन गेले. नामाचा हा परिपाक असा आहे की तो तुमच्या जीवनामध्ये असलेला एक प्रकारचा समतोल मिळवून देतो. सामर्थ्याच्या गोष्टी तर आपण भगवंताच्या नामाने झालेल्या खूप बघितल्या. अगदी त्रेतायुगामध्ये जेव्हा सुग्रीव हा भयभीत होऊन झाडावरती लपून बसला होता आणि जेव्हा त्याला राम मिळाला, त्याने जेव्हा रामावरती विश्वास ठेवला, तेव्हा या नामविश्वासाने, या रामविश्वासाने त्याच्या अंगामध्ये इतकं सामर्थ्य आलेलं आहे की तो बालीच्या अंगावरती धावून गेला. असं हे भगवंताच्या नामाचं महत्व. त्यामुळे श्रोते हो, आपण आपल्या जीवनामध्ये सिद्धी मिळवण्यापेक्षा, हे लौकिक मिळवण्यापेक्षा, ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य मिळवण्यापेक्षा भगवंताच्या नामाची कास धरावी आणि आपल्या जीवनातला काम असा काही जाळून टाकावा की अंतरंग आणि बहिरंग आपलं संन्यस्त होऊन जावं. आणि मग असा हा महादेव आपल्या जीवनात अवतरला की आपलं जीवन हे रामकथेच्या एका अत्यंत सुंदर बगीच्यासारखं होऊन जाईल. यामध्ये रामाचंच गुणगान आपलं आयुष्य भरून टाकेल. असा हा माझा महादेव, त्याला माझा साष्टांग प्रणिपात आणि त्या नामाचं प्रेम आपल्याला मिळावं हीच त्याच्या चरणी प्रार्थना. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.